मी सिरियसली आणलाय हा किटकॅट आहे आणि हे ब्राउनी आमंड आहे. हेअर ऑइलिंगवर व्हिडिओ कर असं. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी कॉलेजला चालली आहे. फायनली रेडी झाले. आत्ता 9 वाजलेत, 15 मिनिट पुढे. तर मला आत्ता कॉलेजला पोचलं पाहिजे होतं. 9 वाजता बोलवलं होतं, एक्झॅक्टली 9 वाजता. बट आय एम लेट बिकॉज मोबाईल चार्ज नव्हता. माझं आवरून सगळं झालेलं आहे. तर आत्ता मोबाईल चार्ज करून घेते, कारण तिकडे नाही करायला मिळत एवढ्या लोकांमध्ये. सो येस, मी आत्ता पटकन मोबाईल चार्ज करेल. 5-10 मिनिट अजून बाकी आहे अँड मग जाऊयात कॉलेजला. इट्स 9:20 ऑलरेडी. आत्ता निघेलो आहे आणि वातावरण असं झालं आहे, पाऊस यायची शक्यता आहे. कॉलेजला पोचले, पटकन वरती जाते आहे. आय गेस ही लेफ्टची क्लास आहे. आय होप मी दिसते. आत्ता ते लेक्चर्स वगैरे झाले. 1पर्यंत होतं त्यांचं. ओरिएंटेशनच होतं आज, असं काही डिफरंट नव्हतं. इंट्रोडक्शन आणि असंच आम्ही AI बद्दल वगैरे बोलत होतो. आत्ता 1 वाजला आहे. मी सर्वेच्या क्लासमध्ये बसली आहे अँड नाव वी आर गोइंग टू कॅम्प. म्हणजे फ्रेंड्स पण आहेत, तर बघू जेवढं शूट करता येईल तेवढं करेल. आणि पुढचे 7 दिवस आता कॉलेजला येणार आहे मी. त्यांचं ट्रेनिंग वगैरे आहेत बार्कलीजचं. आत्ता मी आली आहे कॉलेजवरनं. ऑलमोस्ट आत्ता किती मी तुम्हाला दाखवते. मला पण नाही माहिती कारण किती. 5:44, ऑलमोस्ट 6 वाजायला आलेत आणि आत्ता कॉलेजवर नाही ती. एवढा हेक्टिक डे होता आज. 2 म्हणजे 1पर्यंत तर लेक्चर केले. ओ शिट, मी रिझल्ट घ्यायचं विसरले. सर्वेच्या बॅगमध्ये टाकलेले. बघू आता उद्या घेईल ते आठवणीने. अँड संचित आलाच होता पार्किंगमध्ये. त्याला बोललं मला वॉफल खायचेच आहे, तू काय पण करून आण. तर तो आत्ता गेला आहे. तर छोटे भाऊ आहेत ना, कधी कधी खरंच आपल्याला हे करतात. काय म्हणजे चांगलं असतं भाऊ असलं, लहान भाऊ. गाडी नीट लावते. मी सिरियसली आणलाय हा किटकॅट आहे आणि हे ब्राउनी आमंड आहे. बट हे ना बेल्जियन वॉफलचं नाही आहे, वॉफल कॅसलचं आहे. कारण बेल्जियम वॉफल बंद झालं तिकडे. गरम गरम आहे रे. काय हो पाणी दे. झालं काय तू बघत तरी जा संचित, किती गोड आहे हे. मी नव्हतंच सांगितलंय किटकॅट, मला माहिती होतं गोड येणार. तर हेअर ऑइलिंगवर व्हिडिओ कर असं चालू आहे. हे काय आहे? खाली थर येतो ना थोडासा ह्याचा. ओके, यात काय काय टाकलं जरा सांग. जास्वंद, कढीपत्ता, मेथीदाणा, लिंबाची साल, जास्वंदीची पानं पण टाकली, फुलं पण टाकली. हो. वडाच्या पारंब्या असतात ना, कवळ्या, त्या ठेचून टाकल्यात. खोबऱ्याचं आणि आपलं ते सुकं सगळं तेल. उकळलं. ते 8 दिवस ते तसंच ठेवलं कढईमध्ये आणि नंतर ते गरम केलं फक्त थोडंसं आणि नंतर गाळून घेतलं मध्ये. ओके, लक्षात ठेव काय काय. जास्वंदीची पानं, फुलं, तू कढीपत्ता. बोलतेस का ते? नको, लिहून देऊ का? नाही, लिहून नको देऊ. जास्वंदीची पानं, फुलं, कढीपत्ता, मेथीदाणा, अजून आपले कडुलिंब असतात त्याची पण पानं. ओके, हां. तर हे तेल यूज करते मी. तर मी ना ॲक्च्युली जेव्हा केस खूप असे खराब असतात ना, डर्ट वगैरे असतं, तेव्हा अवॉइड करते. नाही तेल लावणं प्रिफर करत. कारण मग ते मी ऐकलंय की खराब, आपली स्कॅल्पवर ऑलरेडी ते डर्ट असते आणि त्याच्यावर आपण अजून मालिश करतो तर ते अजून खराब जातं. म्हणून नाही करत, बट आत्ता करते.
असं चाळून नाही घेतलंय का ह्याला? असं एवढं काय फाईन नाही, म्हणजे ह्यात पार्टिकल्स अजून पण दिसत आहेत काळे काळे. पण असं एवढं नाही. हा इतकं ठीक आहे. पण तुम्ही जर बनवणार असाल ना तर पॅराशूटचं किंवा असं नॉर्मल तेल न घेता हे असे जे लोकल असतात ना प्युअर तेच घ्या. आणि आजकाल मिळायला लागले, मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय लाकडी घाण्यावरचं तेल मिळतं इझिली. सुट्ट तेल खोबऱ्यात. हा सुटतं. आणि काय नाही, मग बेसिकली नुसतं हे लावून घ्यायचं, चांगली चंपी मालिश करायची अँड मिनिमम 20 मिनिट्स तरी करायचं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आहे. आणि हा मला एक गोष्ट सांगायची, ते बजाजचं आमंड ऑइल वगैरे असतात ना ते कधीच नाही यूज करायचे तुम्ही. त्याचे इंग्रेडियंट मला पण आधी वाटायचं की बदाम तेल लावूया ते, कारण छान स्मेल करतं आणि हे कसं कडू असं खराब स्मेल होतं, म्हणून मी पण खूप आधी कंटाळा करायचे. बट आता केसांसाठी लावते. तर ते डाबरचं जे आमंड ऑइल आहे ना, अरे बापरे ते बिलकुल नका घेऊ. त्याचे तुम्ही इंग्रेडियंट्स बघितलं ना तर ते लिटरली आता माझ्याकडे नाही दाखवायला, पण माझे पप्पा ते यूज करतात, मी त्यांना बोलली आहे नका यूज करू. त्यात ना लिक्विफाईड असं काहीतरी, म्हणजे पेट्रोलचं बाय प्रोडक्ट येतात. आणि आमंड ऑइल फक्त काहीतरी 20% का 17% एवढंच, त्याच्यापेक्षा कमी असेल आय नो. तर हां ते तर बिलकुल नका यूज करू. कुठलं पण ऑइल आहे ना तुम्ही त्याच्या वरच्या पॅकेज म्हणजे वरच्या लेबलवर काय लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा इंग्रेडियंट लिस्ट जास्ती प्रिफर करा रीड करायला. मी दमले बोलून. गरम पण होते आणि मी लाईट्स लावल्यात ना इकडे. ॲक्च्युली मी मम्मी पप्पांच्या रूममध्ये इकडे हे LED लाईट्स, त्याच्याने खूप गरम होतं. आता ऑलमोस्ट 10 मिनिट्स झालेत मी मसाज करते. अजून 10 मिनिट्स अजून करेल. मी काही क्वेश्चन्सचे आन्सर्स देते फक्त, जे मला वाटतं माझं ओपिनियन आहे. तर ह्या सीझनमध्ये मोस्टली माझे केस गळतात आणि त्याचं काय मी असं जास्त टेन्शन नाही घेत की अरे बापरे काय झालं आता काय करू, काय रेमेडी यूज करायचे, कुठलं सिरम वगैरे काही नाही. इट्स ओके. गळतात, प्रत्येकाचं असतं एका सीझनमध्ये. आता माझ्या मम्मीचं आणि माझ्या या सीझनमध्ये गळतात, बट असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही. माझी आजी बोलायची की इंदुलेखाचं ऑइल वगैरे तुला मागव आधी, म्हणजे पण नाही गरज पडत. अँड तेल आहे ना तुम्ही, आता मला एका म्हणजे तिचं नाव आदिती आहे, तर आदितीचं मला मेसेज आलेला की ताई तू हेवी ऑइलिंग कर. पण हेवी ऑइलिंगनी खरं मी सांगू का काय होतं, नेक्स्ट डे आपण त्याला 2-3 वेळा शॅम्पू लावायला लागतो. इतकं शॅम्पू लावून लावून रगडलं ना परत ड्रायनेस येतो. ड्रायनेस स्कॅल्पमध्ये आला की आपल्या काय बोलतात अलर्ट जातो ह्याला ऑइल ग्लँड्सला की इथे ड्रायनेस आहे तर अजून तेल सोडा, मग अजून तेलकट होतात. म्हणून लिमिटमध्ये लावा तेल. असं लावायचं म्हणून नाही, बट जेवढं लागतंय ना तुम्हाला असं वाटतंय की एवढं माझ्या केसांमध्ये जिरतं. आता माझे थोडेसे मीडियम आहेत, म्हणजे जास्ती पातळ पण नाहीये. हां तर जास्ती शॅम्पू लावला ना की म्हणजे जास्ती ड्रायनेस येतो आणि त्याच्याने परत ऑइलीनेस येतो. अँड हे ना तुम्ही आता काय काय लोक बोलतात की धुवायच्या आधी 1-2 तास लावा, पण सकाळी मला एवढा टाईम नसतो म्हणून मी रात्री लावून घेते आणि तशीच झोपते. अँड येस आदिती तुम्हाला हे पण सांगितलं होतं की एकदम अशी टाईट वेणी घाल, पण माझं आहे ना हे लेअर विथ स्टेपमध्ये वेणी घातलंच जात नाही. भले माझी लेंथ आहे, आता मी दाखवते. तर लेंथ माझी ना आता बॅकपर्यंत आहे, बट ह्याची वेणी होत नाही कारण असे तुकडे तुकडे आहेत केसांचे. हे बघा हे असे असे तुकडे तुकडे आहेत, त्यामुळे वेणी मला घालता येत नाही. तरी ठीक आहे, त्याची डिमांड होती म्हणून मी ट्राय करते, बट मला माहिती आहे ती 5 मिनिटच्या वरती टिकणार नाही. मी आता हे करतीये, हेअर ग्रोथ करतीये, पण ते आता टाइम तर लागेल. आणि तिने सांगितलेलं विदाउट पार्टिशन, तर मी विदाउट पार्टिशन ॲक्च्युली थांबा मी नीट ना कंगवा वगैरे आणते.
पूर्ण तेल तेल केलं आहे मी व्हिडिओ बनवण्याच्या नादात. असा मोठा गंवा घ्यायचा, नीम नीम काहीतरी बोलतात त्याला, नीम कोंब असतो तो घेतलेला अजून बेटर. माझ्याकडे हा आहे, खूप वर्षापासून मी हाच यूज करते. फक्त कोंब कुठलाही असू दे, प्लास्टिक किंवा वूड किंवा नीम कुठला पण, मोठ्या दातांचा घ्या. जेव्हा तेल वगैरे लावतो किंवा वेट हेअरमध्ये आपण कोंब करतो त्यासाठी. जे तुम्ही बघताय, एकदा जरी विंचरले ना मी तरी खूप निघतात केस. सो 2 मिनिट्समध्ये माझे हेअर डिटँगल झाले. आणि मी ट्राय करते या वेनी, कारण मला माहिती आहे ना ही टिकणार आहे ती. उलट्या साईडला बसली, नेमका आरसा माझ्या एक्झॅक्टली मागे. हे बघ, असं हे सगळं माझं निघतं, असे छोटे छोटे. हे तरी आता बांधलं निघाले, पण एक 5-7 मिनिटातच पूर्ण वेणी सुटून जाते. आणि पुढचे केस असे इथे येतात, सो तेवढा प्रॉब्लेम आहे. अशी बांधली तर आहे मी. हे सूट म्हणजे 10-15 मिनिटात सुटेल ना, तर मी दाखवते तुम्हाला. बाई. आज ना 15 जुलै म्हणजे वॉफल डे होता आज, म्हणून आम्ही बेल्जियम वॉफलमध्ये, काय होतंय माझं, बेल्जियम वॉफलमध्ये गेलो होतो आम्ही सगळे फ्रेंड्स. तर आम्ही 3 मुली अर्धा तास लाईनमध्ये होतो. ओके, नंबर पण आला होता आमचा. पण मग तिकडे ऑर्डर देताना त्यांनी सांगितलं की ऑर्डर दिल्यानंतर 1 तास थांबायला लागेल, 1-1.25 तास थांबायला लागेल. मग एवढं तर थांबायचं नव्हतं, म्हणून आम्ही परत आलो. बट तिकडे अर्धा तास जे आम्ही आतमध्ये होतो ना, ओ माय गॉड, इतका भारी स्मेल येत होता ना, चॉकलेटी असं मस्त. आणि मला असं क्रेविंग्स वगैरे होत नाही जास्ती कधी गोड खायचं आहे किंवा कुठली गोष्ट खायची, बट जेव्हा होते ना तेव्हा मग तेव्हा पाहिजे असतं. जास्ती मी हे नाही करत की मला आज हे खायचंय, मला ते खायचंय. कधीतरी करते, पण मग ते खायचंच असतं. तर मग संचितला म्हणून मी आल्यानंतर सांगितलं त्याला की घेऊन ये, आणि तो घेऊन पण आला. ते किटकॅटवालं होतं, ते इतकं गोड होतं. आणि माझ्या फॅमिलीमध्ये एक आहे, आम्हाला सगळ्यांना आहे ना एक गोष्ट म्हणजे कॉमनमध्ये एक गोष्ट आवडते. म्हणजे आजीचं ठीक आहे, तिला ऑइली वगैरे त्याचं काय नाही, बट मम्मी, पप्पा, संचित आणि मी, तर आमचे प्रिफरन्सेस मोस्टली असे कमी गोड, कडू अँड जास्ती गोड नाही, व्हाईट चॉकलेट नाही, असेच सेम. तर मग सगळ्यांनाच ते किटकॅटवालं नाही आवडलं, बिकॉज नॉर्मल वॉफल होतं आणि त्यामध्ये व्हाईट चॉकलेट होतं. बट ते डार्क चॉकलेटवालं जे होतं, ब्राउनी विथ आमंड, ओ माय गॉड, सगळ्यांना आवडलं ते. आणि आम्ही 2 वॉफल 5 लोकांमध्ये खाल्ले. तेवढं गोड ठीक आहे, कारण पूर्ण तर नाही बाबा. आम्ही तिकडे 2 घेणार होतो, म्हणजे सेपरेट. मी 1 खाणार आणि खूप गोड झालं असतं ते. सो येस, आता मी वॉफल खाल्ले, तर याच्या पुढे आता 4-5 दिवस मी थोडं चहा वगैरे पण कमीच पिईल, असं मी काहीतरी जुगाड करते. आता उद्या मला कॉलेजला जायचं आहे. आत्ता असं टायर्ड वाटतंय, झोपावं असं वाटत नाही मला, बट उद्या लवकर उठायचं केस धुवायला. सो हां, 10-10:30 झोपून जाईल. हे बघ, मी आत्ता म्हणजे थोड्या वेळ आधी वेणी घातलेली आणि इकडून केस, हा उघड, इकडून केस निघायला लागलेत हे, आणि मागून पण निघालेत ऑलमोस्ट. म्हणून मी वेणी नाही घालत. थोडेसे लॉंग झाले की मी वेणी घालेल, कारण त्याच्याने हेअर ग्रोथ पण होते. सो येस, दिस वॉज इट फॉर द व्हिडिओ. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.